ही आपली ज्वारी आहे, म्हणजे मिलेट्सच म्हणतात त्याला. ही आता आपण सोक करून ठेवायची आहे. पाणी ॲड करायचं आहे आणि ओव्हर द नाईट सोक करून ठेवायची आहे. त्याची आपण एक नवीन रेसिपी करायची आहे, ती मला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच. सो ही अशी पूर्ण सोक करून ठेवायची पाण्यामध्ये. तुम्हाला जर लवकर करायची असेल तर गरम पाण्यामध्ये सोक करायची. नंतर आपल्याला प्रेशर कुकरमध्ये कुक पण आणि कुकरला 4 to 5 विसल आणि 15 मिनिट्स लोवर करायचं आहे. या प्रकारे आता फोडणीमध्ये ग्रीन चिली, जिंजर, जिरं आणि कढीपत्ता घालून आपली ज्वारी शिजवलेली घातली आणि पीनटची पावडर ॲड केली आहे. अगदी साबुदाण्याच्या खिचडीची फोडणी घातलेली आहे. फक्त साबुदाण्यामध्ये आपण जिंजर घालत नाही, त्याच्यामध्ये मी जिंजर घातलं आणि कढीपत्ता पण घातला. सो त्याला आपण स्टीम आणूया आणि मग वाफ आली की झाली. आपली कोथिंबीर घालायची आहे, ॲड करायची आहे आणि लिंबू ॲड करून तुम्ही कोकोनट, शेडेड कोकोनटसुद्धा घालू शकता सर्विंग करताना. आता वाफ आल्यानंतर बघा छान झालेली आहे आपली ज्वारीची साबुदाण्यासारखी खिचडी किंवा उपमा, ज्वारीचा उपमा म्हणता येईल. आता आपण कोथिंबीर ॲड करायची आहे. भरपूर कोथिंबीर ॲड करायची आहे. कोथिंबीर जेवढी तुम्ही ॲड कराल तेवढी ती छान त्याची टेस्ट लागते. तुम्हाला खाताना म्हणजे प्लेटमध्ये सर्विंग करताना फ्रेश कोकोनटसुद्धा घालता येईल. नंतर आता मी गॅस ऑफ केलेला आहे आणि आता गॅस ऑफ केल्यानंतरच लेमन ज्यूस घालते. लेमन ज्यूस तुम्ही फ्रेश असेल तर फ्रेश घाला, माझ्याकडे बॉटलमधलं ते घातलं आहे. सो आता तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. गीता येऊस रसोईला. सॉरी, थोडा व्हिडिओ मिस झाला. घी म्हणजे तूप गरम केलं होतं मी आधी, तूप आणि थोडंसं तेल, आणि ते गरम केल्यानंतर जिरं घातलं फोडणीमध्ये. 3-4 ग्रीन चिलीज, आपले इंडियन ग्रीन चिलीज पीसेस घातले. त्याच्यानंतर कढीपत्ता घातला आणि मग शिजवलेली, भिजवलेली आणि सकाळी शिजवलेली ही अशी ज्वारी त्यात घातली, थोडं परतली. नंतर थोडं सॉल्ट घातलं आणि भाजलेल्या पीनटचं हे घातलं, पावडर घातली, दाणेदार पावडर घातली आणि स्टीम करायला ठेवलं, म्हणजे कवर लावून. आणि आता चांगले 2-3 वाफ आल्यानंतर गॅस ऑफ केलेला आहे, सिलेंडर घातलेली आहे, लेमन ज्यूस घातलेला आहे. आता लेमन ज्यूस घातल्यावर मिक्स करून घेऊया आणि मग सर्व करूया. सर तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. बाय, हॅव अ नाईस डे.